देखील राबवले तर त्या या निमित्ताने उपयोगी ठरतील. अध्यक्षांच्या अनेक सूचना होत्या की आपण अवयवदानाचं हे करूया, रक्तदान शिबिर घेऊया, आरोग्य तपासणी करूया. पण मग मी त्यांना विनंती केली की आजचा हा कार्यक्रम आपण फक्त एक इनिशिएटर उद्घाटन म्हणून करू आणि मग ह्या वर्षामध्ये अनेक मित्रांना विनंती करून त्या त्या ठिकाणी असे वेगवेगळे कार्यक्रम आपण घेऊ. त्यांनी अध्यक्षांनी ही विनंती मान्य केली आणि हा आजचा कार्यक्रम हा अशा वर्षभरातल्या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून आपण ती घ्यावी आणि आपल्या सर्व मित्रांना ते जिथं जिथं असतील त्यांनी असे उपक्रम वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम वर्षभर घ्यावेत असं एक मी भोसले यांच्या राहिलेल्या याला मी फक्त ॲड केलेलं आहे. धन्यवाद. कमी बोला असं म्हणून मला पश्चाताप करायची पाळी आली आहे. रंगमंच अत्यंत सुशोभित झाला आहे कारण आपली स्मरणिका सुद्धा तेवढीच सुशोभित आहे आणि त्या स्मरणिकेला सुशोभित असा न्याय मिळावा म्हणून रंगमंचाला अतिशय सज्ज करण्यात आला आहे. खरं म्हणजे शाळेसाठी काहीतरी करावं कशी अवस्था याविषयी खूप उहापोह झाला. पण नेमकं मर्मावर बोट ठेवत काय करावं लागेल, कसं करावं लागेल आणि कोणत्या माध्यमातून ते करता येईल याविषयी फक्त 2च मिनटं मी माझ्या अधिकारामध्ये हा अजेंडा टाकलेला आहे. उपायुक्त समाज कल्याण रत्नागिरी विभाग प्रमोद जाधव यांना मी विनंती करतो. नमस्कार. फक्त 5 मिनटं मी आपल्याशी बोलणार आहे. मी प्रमोद जाधव, शासकीय विद्यानिकेतनच्या 1984चा बॅचचा विद्यार्थी. गेली 22 वर्ष मी समाज कल्याण खात्यामध्ये विविध पदांवर काम केलेलं आहे. सध्या उपायुक्त म्हणून रत्नागिरी इथे काम करतो. योगायोगाने मी आमची जी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आहे महाराष्ट्र शासनाची यशदा, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी, तिथे 4 विषयावर मी निरनिराळ्या विषयांवर लेक्चर्स देतो. त्यातला एक माझा लेक्चरचा विषय आहे म्हणजे निवासी संस्था व्यवस्थापन आणि त्या निमित्ताने मी निरनिराळ्या डिपार्टमेंटच्या या संस्थांचा अभ्यास केला आणि तब्बल 4.5 ते 5 तास मी उभं राहून या विषयावर भाषण देतो. यशदामध्ये याची व्हिडिओ पण त्यांनी मेंटेन केलेली आहे. ही जी चर्चा चालू होती आणि आता कटारिया सरांनी पण सांगितलं आता की खरोखर या शाळा आता चालू ठेवाव्या क्या. माझा एक साधा प्रश्न आहे. ज्या उद्देशाने ह्या शाळा स्थापन झाल्या तो उद्देश काय होता की शहरातल्या मुलांना ज्या दर्जाचं चांगलं शिक्षण मिळतं ग्रामीण भागातल्या मुलांना ते मिळत नाही, ती डिस्पॅरिटी कमी व्हावी आणि स्वतःच्या गुणवत्तेवर स्वयंप्रभ असे विद्यार्थी तयार व्हावेत. आजसुद्धा आपण जे म्हणतो ते हॅव्ज आणि हॅव्ज नॉट म्हटली दरी कमी झालेली नाही. मी ग्रामीण भागामध्ये फिरतो, निरनिराळ्या खेड्यापाड्यामध्ये जातो, तशी परिस्थिती नाही. आता ह्याच्यात काय करावं लागेल? एक व्हेरी सिम्पल, शासन कसं चालतं मला माहिती आहे, प्लॅनिंग हा काय प्रकार आहे मला माहीत आहे. मी फक्त 2च मिनटं याच्यात बोलणार आहे की शासनामार्फत समाज कल्याण विभागामार्फत आम्ही 300 वसतिगृह चालवतो. 4 वर्षापूर्वी 72 निवासी शाळा सुरू झाल्या. शिवाय प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवोदय विद्यालय. तिथं किती दिलं जातं आणि आपल्याला किती दिलं जातं याचा कंपॅरेटिव्ह स्टडी करावा, तो शासनापुढे मांडावा. दॅट इज अ व्हेरी लॉजिकल. त्याच्यात काहीही इलॉजिकल नाही आहे. मी समाज कल्याणमध्ये आम्ही किती देतो तुम्हाला सांगतो. 26 जुलै 2011चा GR आहे. पोटभर जेवण, चपाती, भाजी, डाळ, वरण वगैरे वगैरे, नाश्ता, दूध, रोज 2 अंडी, रोज 2 फळं, आठवड्यातून 2दा नॉनव्हेज चिकन किंवा मटन 500 ग्रॅम. आपण सुद्धा शाळेमध्ये होतो, आपण अंडी खात होतो, नॉनव्हेज खात होतो, रोज फळं मिळत होती. त्याच्यामुळे ह्याच्यात काही इलॉजिकल नाही आहे. ओके, मी सगळं डिटेल वाचणार नाही. 35 सुविधा आहेत, तेवढा वाचायला वेळ नाही. मी हा GR आपल्या मान्यवरांकडे देणार आहे. दुसरी गोष्ट, निर्वाह भत्ता देतो आम्ही. त्याच्यानंतर महत्त्वाचा जो आता बंद झालेला आहे, शैक्षणिक सहलीसाठी दरवर्षी 2000 रुपये देतो. स्नेहसंमेलनासाठी 25,000 रुपये, क्रीडा वस्तू साहित्यासाठी 10,000 रुपये वगैरे 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 वगैरे, लायब्ररीसाठी 2 लाख रुपये इत्यादी. हा GR आहे. दुसरा आहे नवोदय विद्यालय. आपल्याला माहीत असेल की माननीय VV चिपळूणकर हे आपले औरंगाबादच्या शाळेचे प्राचार्य होते, नंतर ते शिक्षण संचालक झाले. योगायोगाने मी 7वीत असताना त्यांनी मला एक पत्र लिहिलं होतं. फार संस्मरणीय असं पत्र आहे, मी त्याच्यात जात नाही. ते ज्या वेळेला मनुष्यबळ खात्यामध्ये गेले, PV नरसिंहराव ज्यावेळेला मंत्री होते त्यावेळेला त्यांचे
मदतीला ते गेले आणि त्यावेळेला त्यांनी ह्या गव्हर्नमेंट पब्लिक स्कूलच्या धर्तीवर नवोदय स्कूलची संकल्पना मांडली, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड आणि इतर ह्याच्यामध्ये, आणि ती सुरू झाली. म्हणजे आपण त्याचे पालक आहोत, नवोदय विद्यालयाचे आपण पालक आहोत. नवोदय विद्यालय किती देतं? खूप देतं. काय काय मी फक्त थोडक्यात जातो. मेस एक्सपेंडिचरसाठी दरमहा ते जवळ किमान 1380 रुपये, त्यांनी लोकेशनवर हे ठरवलेलं आहे, 1380 रुपये देतात. युनिफॉर्मसाठी दरवर्षी 2000 रुपये देतात. टेक्स्टबुकसाठी दरवर्षी 400 रुपये देतात. डेली यूजचे म्हणजे साबण वगैरे वगैरे इतरसाठी 1000 रुपये देतात. मेडिकल एक्सपेन्सेससाठी 270 रुपये पर स्टुडंट ॲव्हरेज आहे ते. बेडिंगसाठी 600 रुपये वगैरे वगैरे वगैरे. ओके, मी सगळ्या डिटेल्समध्ये जात नाही, वेळ कमी आहे. हा दुसरा आहे. आता इथे आमची जी निवासी शाळा चालते समाज कल्याण विभागाची, त्याच्यामध्ये आम्ही दर दिवशी, धुळ्याची शाळा आहे, दर महिन्याला 1800 रुपये केवळ आम्ही भोजनावर खर्च करतो. त्याची ऑर्डर आहे. मला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टींचं कंपॅरिझन करून शासनापुढे मांडावं आणि मग त्या तुलनेमध्ये आपण जे काही नाममात्र 500 रुपये देतोय त्याच्यामध्ये सरांनी जे सांगितलं त्यात कुपोषण होईल नाही तर काय होईल. तर हे इट्स अ व्हेरी म्हणजे लॉजिकली गोष्ट आहे. फक्त महाराष्ट्रामध्ये मला वाटतं आपल्या 5 शाळा आहेत. आता एखादी जास्त केळापूर धरून 5 आहेत मला वाटतं. म्हणजे काय फार मोठा भार ह्याच्यामुळे शासनावर पडणार अशी काही परिस्थिती नाही. शासनाकडे पुरेसा पैसा आहे. फक्त प्रश्न असा असतो की आपण त्याची बाजू व्यवस्थित मांडणं. आता पुढे आता मी अधिकारी म्हणून सांगत नाही, एक सर्वसामान्य नागरिक म्हणून सांगतो की डेमोक्रेसी आहे. डेमोक्रेसीमध्ये लेखी मागणी करावी. लेखी मागणी होत नसेल तर निवेदनं द्यावी. आपल्या जनप्रतिनिधींमार्फत मांडावं. माझ्या ओळखीचे किमान 5 आमदार आहेत. मी त्यांच्यापर्यंत जाणार आहे. एक नागरिक म्हणून मी त्यांना सांगणार आहे की ही अतिशय चांगली योजना आहे. केवळ अधिकारी म्हणून मी बोलत नाही आहे. आपण ह्या दृष्टीने जर विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केलात, विधान परिषदेमध्ये उपस्थित केलात, तर निश्चितच ग्रामीण भागातल्या मुलांच्या शैक्षणिक उन्नतीसाठी, सर्वांगीण उन्नतीसाठी एक चांगला पर्याय जो आपल्याकडे आहे, तो फक्त व्यवस्थित करायचा आहे. तो व्यवस्थित उपक्रम चालू शकेल. योगायोगाने आपल्या नियामक मंडळाचे जे अध्यक्ष आहेत ते शिक्षण राज्यमंत्री आहेत. मी ज्या जिल्ह्यामध्ये काम करतो त्या जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत. त्यांचीही मी वेळ मागितलेली आहे. त्यांच्या माध्यमातून नाही तर अशा निर्णया माध्यमातून निश्चितच मला हे करता येईल. कटारिया सरांना एवढंच मला सांगायचं आहे की शासकीय विद्यानिकेतनची उपयुक्तता अजूनही संपलेली नाही. त्यामुळे आपल्याला शासनाच्या माध्यमातून आणि गिव्ह बॅक फाउंडेशन किंवा अन्य माध्यमातून निश्चित प्रयत्न करावे लागतील. संयोजकांनी मला वेळ दिला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्स प्रमोद. यानंतर मी सूत्र देतो दत्ता पाटील यांच्याकडे. डॉक्युमेंटरी आणि स्मरणिकाविषयी ते आपल्याशी संवाद साधतील. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या सर्व बांधवांनो, ठुबेदादांचा आवाज बसला आहे आणि माझा आवाज जरा जास्तच तापला आहे, गरम झाला आहे. जागरणामुळे आवाज जरा जास्त बेसला जातो, असा जाड येतो. रात्री 2 ते सकाळी 5 अशी 3 तास छान झोप झाल्यामुळे मला वाटतं बऱ्याच जणांची तेवढी झोप झालेली इथे. असो, कळलं काही ना, एकच टाळी वाजले फक्त. मी फार वेळ घेत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शासकीय विद्यानिकेतनाच्या सुवर्ण महोत्सवाच्या निमित्तानं माझे विद्यार्थी संघटनेच्या वतीनं हा जो अत्यंत अलौकिक आणि अविस्मरणीय सोहळा होतो आहे, या सोहळ्याची सुवर्ण महोत्सवी स्मरणिका तिचं संपादन करण्याचं भाग्य मला लाभलं. म्हणजेच विद्यानिकेतनानं, मी मगाशी म्हणजे काल पण परवा पण जे सातत्यानं म्हणतोय, जे देणं आहे ते अजूनही थांबवलेलं नाही. स्मरणिकेचं संपादकपद हे सुद्धा विद्यानिकेतनानं तिच्या 50व्या वाढदिवसानिमित्त मला दिलेली एक देणगीच आहे असं मी समजतो. त्याबरोबरच एक वेगळ्या पद्धतीची डॉक्युमेंटरी तयार करण्याचं आणि तिची जबाबदारी पेलण्याचं पण भाग्य मला या निमित्तानं लाभलं आहे. त्यामुळे मी ज्येष्ठ बांधवांचे
अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून आभार मानतो. ही औपचारिकता. स्मरणिकेविषयी आता लगेचच आपण स्मरणिकेचं प्रकाशन इथं करणार आहोत. स्मरणिकेविषयी मी अगदी 2 मिनिटात बोलेन. स्मरणिकेची संपूर्ण जबाबदारी जेव्हा मी घेतली, माझ्यावर सोपवली गेली, अत्यंत विश्वासाने सोपवली गेली, त्यावेळेला मी असं ठरवलं आणि सांगितलं पण की याच्यामध्ये जबाबदारी माझ्याकडे दिली तर मी माझ्या पद्धतीनं काम करेन. याच्यामध्ये हस्तक्षेप मी कोणाचाही हस्तक्षेप मला नको आहे अशी मी विनंती पण केली आणि ती सगळ्यांनी अतिशय तंतोतंतपणे पाळली. 1-2 वेळा बिचकत दादांनी मला विचारलं, पण अरे ती मला दाखवणार होतास तू? हां म्हटलं आपण डायरेक्ट ती प्रकाशन सोहळ्यातच बघू. माझ्या बोलण्यातला आत्मविश्वास बघून ते शांत झाले. आदरणीय त्रिभुवन साहेब सातत्याने लक्ष ठेवून होते आणि प्रमोद तर माझ्यासोबत म्हणजे समितीवर जी काही नावं आहेत त्या नावाच्या व्यतिरिक्त प्रमोदचं नाव होतं. पण प्रमोद माझ्याबरोबर सहाय्यक संपादकाच्या भूमिकेत होता आणि त्यामुळे मला आदरणीय त्रिभुवन साहेबांच्या डायरेक्ट थेट मदतीची गरज नाही भासली. पण त्यांची जिथं जिथं मला मदत पाहिजे होती तिथे तिथं मी त्यांच्याकडनं ती बळजबरीनं हिसकावली, हे त्यांना माहिती आहे. दादांचं, मनोहर त्रिभुवन साहेबांचं लक्ष तर होतंच, पण सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी सोमनाथ दादांचं तिकडे जेव्हा स्मरणिका बघतील तेव्हा ते काय विचार करतील असा पण विचार माझ्या डोक्यात होता. कारण मी सकाळमध्ये काम केलेलं आहे, मी उपसंपादक म्हणून काम केलेलं आहे आणि आदरणीय सोमनाथ दादांनी संपादक म्हणून काम केलं आहे. तरीसुद्धा एक मनामध्ये एक आदरयुक्त भीती असतेच आणि ती भीती माझ्यामध्ये सोमनाथ दादा ती होतीच की सोमनाथ दादा जेव्हा ही स्मरणिका पहिलं पान उलगडतील तेव्हा त्यांच्या मनात काय विचार उमटेल हा पण मला विचार करायचा होता. त्याबरोबरच तुमच्यातला प्रत्येक बांधव जेव्हा स्मरणिका हातात घेईल, तिला स्पर्श करेल, त्यावेळेला त्याला काय फील येतील. ज्या पद्धतीने डॉक्युमेंटरी मी तयार करताना जी भावना होती तीच स्मरणिका तयार करताना भावना होती की हे सगळं सोबत घेऊन जाणार आहेत. डॉक्युमेंटरी पण ही पुढे यूट्यूबवर जाईल आणि ती व्हायरल होईल, सगळीकडे ती जाईल, कदाचित मंत्री मुख्यमंत्र्यापर्यंत जाईल. त्यावेळेला मला ते व्हिजन त्याचा विचार करावा लागला. समजा माझे सर्व ज्येष्ठ बांधव बसलेत आणि त्यांच्या समवेत शिक्षण मंत्री आणि मुख्यमंत्री बसलेले आहेत आणि ते जर हा माहितीपट बघता आहेत तर त्यांच्या मनात हा माहितीपट बघताना काय विचार येतील आणि तो विचार येऊन ते उद्युक्त कसे होतील हा सतत विचार माझ्या मनामध्ये होता आणि तो विचार डोक्यात ठेवूनच ह्या डॉक्युमेंटरीची रचना मला करावी लागली. गाणं पण त्याच पद्धतीनं करावं लागलं प्रार्थनेच्या सारखं आणि स्क्रिप्ट पण त्याच पद्धतीने लिहावी लागली. प्रकाशन सोहळा आपण आता लगेचच संपन्न करतोय. तत्पूर्वी पुन्हा एकदा मी 2 मिनिट मागतो. या स्मरणिकेचं मुखपृष्ठ हे आपलाच चित्रकार आपल्या विद्यानिकेतनाचा रमेश वळीनं अतिशय सुंदर पद्धतीनं रेखाटलं आहे, ते तुम्हाला कळेलच. व्हॉट्सअप द्वारे मी अनेक बांधवांकडनं लेख मागवले. त्याला ॲज युजल प्रतिसाद फार काही उत्साहवर्धक मिळाला नाही, पण तरीसुद्धा तो ठीक होता. कारण मला माहिती आहे मी पण संपादक म्हणून वेगवेगळ्या पद्धतीनं भूमिका निभावली आहे आणि अनेक संपादकांना पण माझ्याकडून लेख मागवताना काय यातना होतात हे पण त्यांनी अनुभवलेलं आहे. त्यामुळे आता संपादक म्हणून इथं काम करताना मला त्या यातना पण नेमक्या कळाल्या. पण तरीसुद्धा काही बांधवांचे लेख खूपच उशिरा आल्यामुळे मला ते समाविष्ट करून घेता आले नाही. त्याबद्दल मी आत्ताच दिलगिरी व्यक्त करतो. पण काही बांधवांचे जे जुन्या स्मरणिकेतले अतिशय सुंदर लेख होते ते पण याच्यामध्ये मी समाविष्ट केलेले आहेत. याबरोबरच काही कवितांचा आपण याच्यामध्ये अंतर्भाव केलेला आहे आणि या स्मरणिकेचं नाव अतिशय विचारपूर्वक मी ठरवलं होतं आणि ते ठेवलं आहे. या स्मरणिकेचं नाव आहे सोनेरी सावलीचं वर्तमान. विद्यानिकेतनाची ही जी आज ज्या सोनेरी सावलीत आपण आहोत हिचं वर्तमान आपण बघणार आहोत आणि ते वर्तमान बघितल्यानंतर तिच्या भविष्यावर विचार करणार आहोत. म्हणून हे सोनेरी सावलीचं वर्तमान. शेवटी मी एवढंच सांगेन, याच्यामध्ये मी प्रचंड चुका केलेल्या आहेत. स्मरणिकेमध्ये, डॉक्युमेंटरीमध्ये पण मी खूप चुका केलेल्या आहेत. पण चुका करणं हा माझा धर्म आहे. कारण
मला खूप काम करायचं असतं म्हणून मी चुका करतो आणि त्याच्यामधून थोडं थोडं जे जे काही चांगलं तुम्हाला आवडतं त्याला त्याला तुम्ही दाद देत असतात. त्यामुळे जे याच्यामध्ये तुम्हाला चांगलं आढळेल, जे सुंदर आढळेल ते सगळं तुमचं आहे आणि ज्या ज्या चुका आणि त्रुटी आढळतील त्याला केवळ मी एकटा जबाबदार आहे. एवढं प्लीज ते बघताना हे लक्षात ठेवा. आणि हे मी अतिशय नम्रपणे आणि कुठलाही आविर्भाव किंवा कुठलाही औपचारिकता न बाळगता हे मी तुमच्यापुढे ज्येष्ठ आणि कनिष्ठ बांधवांपुढे नम्रपणे नमूद करू इच्छितो. सगळ्यात शेवटी मी ऋण व्यक्त करतो माझ्यावर डॉक्युमेंटरीच्या ज्या पद्धतीने आपण डॉक्युमेंटरी साकारू शकलो ते संस्कार करणाऱ्या आदरणीय सुंदरकांत देशमुखांचे मी ऋण व्यक्त करतो. मी त्यांच्या ऋणातून कधीही मी मुक्त होऊ शकत नाही. आणि लेखनाचे संस्कार ज्या प्राचार्य व्यना वळसंकर सरांच्या गोष्टींच्या माध्यमातून माझ्या मनावर कळत न कळत झाले त्या मी प्राचार्यऐवजी आचार्य म्हणेन, आचार्य वळसंकर सरांचे मी मनापासून आभार मानतो. आणि या माहितीपटासाठी मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काल जे आपण नाटक बघितलं त्याचा जो दिग्दर्शक होता सचिन शिंदे, हे जे काही श्रेय आहे ज्या पद्धतीनं त्याने ती डॉक्युमेंटरी केली आहे याचं सबंध श्रेय सचिन शिंदे या दिग्दर्शकाला आणि त्याच्या टीमला जातं. सचिन येऊ शकला नाही, प्लीज जोरदार टाळ्या सचिनसाठी तुम्ही वाजवा. सचिनचा प्रतिनिधी म्हणून ही डॉक्युमेंटरी ज्याने एडिट केली, जो संकलक आहे तो माझा मित्र लक्ष्मण कोकणे इथं आला आहे. लक्ष्मण प्लीज उभा राहा. या सर्वांचे मी मनापासून अतिशय आभार मानतो आणि आदरणीय व्यासपीठाला लक्ष्मण प्लीज वर आहे. मी लक्ष्मणला विनंती करतो या आमच्या कौटुंबिक सदस्यांमध्ये तुझा जर गौरव केला नाही तर तो कृतज्ञपणा ठरेल. मी दत्ताला या ठिकाणी थोडं थांबवतो यासाठी डॉक्युमेंटरीचं मराठी भाषांतर डॉक्युमेंटरीचं मराठी भाषांतर चित्रफित असं होतं का? माहितीपट डॉक्युमेंटरी कम माहितीपट आपण बघत असताना ज्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही तो शासकीय विद्यानिकेतनमध्ये गेला होता का हा प्रश्न मी सर्वांना विचारू इच्छितो. कारण त्याची सुरुवातच इतकी हृदयस्पर्शी होती आणि ती घटना जशीच्या तशी आपल्या प्रत्येकाविषयीची दिसली म्हणून प्रत्येकाच्या डोळ्यात ती डॉक्युमेंटरी सुरू होताच डोळ्यात पाणी आलं. इतकी उत्कृष्ट डॉक्युमेंटरी करत असताना तिचा भावी काळ लक्षात ठेवणं आणि तो जसाच्या तशा आपल्यासमोर उभा करणं आणि भविष्यासाठी त्याच्यातून काय करता येईल हे देखील निर्माण करणं हे फार महत्त्वाचं आहे. तसंच थळ्यातून थोडे सोनेरी सावलीचे वर्तमान ह्या स्मरणिकेचं जी निर्मिती केलेली आहे त्यामध्ये दत्ताने त्याचं जे काही कला असेल अंगातली ती आणि जे काही लिखाणाचं आपल्या स्वतःमधली प्रतिभा असेल तिचा पूर्णपणे वापर करून ही निर्मिती केलेली आहे. आणि त्यामुळे आपण त्याचं सर्व मित्रांच्या तर्फे आपण जमलेल्या सर्व मित्रांच्या तर्फे जे आले नाही त्या सर्वांच्या तर्फे आपण झालं सत्कार झाला.
तर त्यांच्या याच्यात याचं प्रकाशन करताना दत्ता तू देखील आमच्याबरोबर सहभागी राहा अशी विनंती करण्यासाठी मी तुला थांबवलेलं आहे. मी ही स्मरणिकेचं प्रकाशनपूर्वी आपल्याला सूचना की याच्याविषयीची उत्सुकता कार्यक्रम संपेपर्यंत आपल्या मनात राहावी म्हणून ही आपल्याला स्मरणिका देण्या आता येणार नाही. आपण जाताना ती स्मरणिका घ्या, ड्रायव्हरच्या हातात देऊ नका, कारण पुढे आपल्याला सुरक्षित प्रवास करायचा आहे म्हणून आपण ती चाळा आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया थेट दत्ताला कळवल्या तरी चालतील. मी अध्यक्षांना विनंती करतो, पाहुण्यांना विनंती करतो व डॉक्टर वसंत कटरे यांना विनंती करतो की आपण या स्मरणिकेचं प्रकाशन करावं. उघडा ते. भेदच सरले रुजली माया निकेतनाशी नाते जडले रचला पाया. जाती पाती भेदच सरले रुजली माया निकेतनाची नाते जडले रचला ही सर्वांनी वर धरावी. वर आहे, बोल बोल वर धर. विश्वाचारे तूच बिंदू विश्वाचारे